मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हा व्हिडिओ माझ्या त्या बहिणींपर्यंत नक्कीच पोहोचवा ज्या बहिणींचं लव्ह मॅरेज झाले दुसऱ्या जाती धर्मातील व्यक्तीशी, आणि मग त्यांनी त्यांचा कल्चर फॉलो केलेला आहे. थोडासा आपला कल्चर पण फॉलो करा ना. मी हात जोडून प्रार्थना करतोय. मंत्र उच्चारण साधारण नाहीये. जाके राके साह्या मार सके ना कोय 18 वर्षापासून धर्म प्रचार करतोय. मंत्र उच्चारणचं महत्व लोकांना सांगतोय आणि कोणी आजपर्यंत हात लावलेला नाहीये आणि कधी भीक मागायची परिस्थिती सुद्धा आलेली नाहीये. धर्म प्रचार छाती ठोकून करतोय. घरात नाही, बाजारात नाही, शहरात नाही, तर पूर्ण भारतात जात असतो. प्रत्येक ठिकाणी काय खातो, काय नाही खाते, कसा फिरतोय, काय करतोय, पण धर्म प्रचार रोज करतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा गार्डनवरती, ग्राउंडवरती किंवा रस्त्यावरती पोस्टर घेऊन उभा राहत असेल, पण धर्म प्रचार अजूनही करतोय. कारण की हो, मला माहितीये, करोडपती झालो, सक्सेस झालो, बिझनेसमॅन झालो किंवा एक चांगला प्रोफेसर, डॉक्टर, इंजिनियर, वकील झालो, तर नंतर काय सगळ्यांचे लागलेत. माझे पण लागले असते. धर्म प्रचार करतो अभिमानाने लागायची भीती वाटत नाहीये. जे होईल ते होईल. फिकर फेक दो में जो होगा देखा जाएगा. मित्रांनो, मंत्र उच्चारामध्ये शक्ती. लव्ह मॅरेज झालं म्हणून पतीचं धर्म संस्कार, धर्मांतरण करून घेणं, ख्रिश्चन म्हणणं, मुसलमान म्हणणं ठीक आहे ना, ज्याचा धर्म त्याला प्रिय आहे. पण आपला हिंदू धर्म साधारण आहे का? त्याचं अध्यात्म महत्व साधारण आहे काय? करा मंत्र उच्चारण, जप करा, आपल्या मुलांना मंत्र उच्चारण शिकवा. बघा, ती सेलिब्रिटी आहे, काय साधारण नाहीये. ते लग्न पण बघा कोणासोबत झालंय, पण ती तिच्या बाळाला बघा काय शिकवत. बाळ पण बघा किती मस्त बोलत होतं. ह्याचा अर्थ ती पहिल्यापासून शिकलेली आहे. ह्याचा अर्थ तिला पहिल्यापासून निष्ठा आहे मंत्र उच्चारांवरती. मंत्रशक्ती, अध्यात्म, जप, ध्यान, आपल्या पूर्ण वेद पुराणावरती तिला विश्वास आहे. म्हणून ती बोलते, तिने तिच्या मुलांनाही शिकवलं आणि आय होप की ती तिच्या फॅमिलीला पण सांगत असेल आपल्या हिंदू धर्मातील वेद, शास्त्र, पुराण, ग्रंथ, मंत्र, उच्चारण, श्लोक बद्दल. हे तुम्ही का नाही शिकवते तुमच्या मुलांना? थोडेसे पैसे आले, आपण आपल्या बाळाला शिला की जवानी, चुमा चुमा या गाण्यावरती डान्स शिकवते. अध्यात्म का नाही? त्रिकाल संध्या असे, संध्याकाळच्या वेळेस शुभम करोती कल्याण मी का नाही शिकवते? सकाळ झाल्यानंतर कराग्रे बसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंद प्रभाते कर का नाही शिकवते? सूर्य आर्घ्य का नाही शिकवत आपण? कारण आपण रात्रीच्या वेळी आपल्याला झोप येते आपण बोलतोय ओम शुद्ध शुद्ध महायोगिनी महानिद्रे सवा काना बोलतोय. चतुर्थीच्या दिवशी आपण गणेशोत्सव का नाही घेत? आपण आंघोळ करतोय ते हर गंगे नमामि गंगे का नाही करतोय? श्री राम राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तुलन श्री राम नाम वराणाने हा मंत्र उच्चारण आपण का नाही घेतो? विष्णू सहस्त्रनाम आपण का नाही घेत आपल्या मुलांकडे? हिंदूंनो, आपला मूळ मंत्र, आपला ग्रंथ, आपली अध्यात्मिक शक्ती ओळखा. पण माईचा लाल आपल्याला हाताळू शकत नाही. आज आपला हिंदू बांधव, हिंदू बहीण, हिंदू मुलगा, हिंदू कुटुंब, हिंदू अध्यात्माला विसरून गेलाय. त्यामुळे कोणी ऐरा गेरा नथू केला आपल्या लोकांना धर्माला नावं ठेवते, अपमान करतोय किंवा आपल्या हिंदू धर्मातील लोकांचं धर्मांतरण करतोय. आपल्या धर्माच्या संस्कृतीला विसरू नका, एवढंच सांगेन. जय श्रीराम, जय शिवराय, जय लवजी, हर हर महादेव.